गणपती बाप्पा कुठे निघाली पिहू आर्यवीर? आम्ही चाललोय गावाकडे सुट्ट्यामध्ये. गणपतीच्या सुट्ट्या लागल्यात आणि आता आपण कुठेच सर? आता आहेत वर हायवेला, मुंबई अहमदाबाद हायवे. आता तुम्हाला हायवेचं ट्रॅफिक, आता इथून ट्रॅफिक सुरू झाली मुंबई. आणि हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे आणि त्याच्यावर सकाळी सकाळीच खूप ट्रॅफिक आहे. अंतर आम्ही 15 मिनिटात पार केलंय. पाहू शकताय गणपतीच्या सुट्ट्यात मस्त असं रोडचं काम निघालेलं आहे. पास किती वाढेल सांगता येत नाही. हलकासा पाऊस होऊन गेलाय प्रवासाला निघण्यापूर्वीच. तर आता छान असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. तर आता हायवेचा प्रवास सुरू आहे आणि सकाळी फक्त आम्ही आंघोळ्या करून निघालोत मस्त. आता कुठेतरी नाश्त्यासाठी थांबणार आहोत. ट्रॅफिकमधून थोडंसं बाहेर पडलं. पाऊस सुरू आहे आणि लोकांची गणपतीची तयारी सुरू आहे. तर रस्त्याने जाताना बरेच लोक गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन जाताना दिसले. आता मस्त पाऊस सुरू झालाय आणि पावसामध्ये आमचा प्रवास चालू आहे. आणि आवी पिहूचं काय चाललंय? आवी काय करतोय? दाखव कोणतं आहे स्टोरी बुक. नाव सांग. तर आमचा प्रवास बऱ्याच तासांचा असतो. 10 ते 11 तास प्रवास होतो. त्यामुळे मग प्रवासात काय करावं, बाहेर मस्त. आणि आवी आतमध्ये स्टोरी वाचतायत. आवी पिहूला स्टोरी वाचून दाखवतोय. आणि बऱ्याच आता त्यांना प्रवासाचा खूप कंटाळा येतो. दोघे गावी जायचं असतं आजीकडे आजोबांकडे, पण प्रवासाचा कंटाळा येतो. आधी उत्साह असतो खूप आणि निघालोत का गाडीत एवढा वेळ बसावं लागतं, त्यामुळे ते कंटाळतात. आणि पिहू काय करते? पिहूला खूप गावी जायची मजा येते ना. मला काय सांगतो ती, सकाळी आपण गाडीत बसायच्या वेळेला तुझे यकीन नाही हो रहा क्या हम गाव जा रहे. असं बोलली का? अच्छा लगता है लेकिन यकीन क्यों नहीं हो रहा है तुम्हें गाँव जा रही हो? मस्त भाताचे छोटे छोटे शेत आहेत तिथे. असलीपेक्षा भारी व्ह्यू आहे हा. आणि आवीला वाचन खूप आवडतं. पिहू पण करते. पण आता पिहूने तिचं स्टोरी बुक आणलं नाहीये, आवीने आणले त्याच्या आठवणीने. तो वाचतोय. हो ना पिहू, तू का नाही आणलं? काय स्टोरी बुक
सांगते मी, स्कूलचं बुक घेऊ नको बोलली, पण स्टोरी बुक घ्यायचं. शाळेत येताना आणलं पाहिजे. नुसतं हिरवंगारच होतं. रस्त्याच्या दोन्ही साईडने मस्त असे घनदाट झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मधून जर पाहिलं तर असे भाताची शेती दिसेल. वाटणार नाही आपल्याला की भाताची शेती आहे. आता आम्ही माळशेज घाटामध्ये आहोत आणि समोर पहा तुम्हाला दिसतंय म्हणजे हो एवढ्या उंचावरून वॉटरफॉल पडताय. सावकाश गेला आता इथे माळशेज घाटात आम्ही 5 मिनिटासाठी थांबलोय. तर रिमझिम असा पाऊस पडतोय आणि इथे नदी आहे. नदीला मस्त पाणी आहे. हलकासा पाऊस वॉटरफॉल आणि समोर दिसत असले डोंगरावर तर नाही कॅमेरा दिसत. खालचा तो डॉट वाला वॉटरफॉल छान आहे ना, किती उंचावरून पडतायत ते. गाडी इथे उभी केली आणि इथे आम्हाला छान असं भाताचं शेत दिसलंय. तर तुम्हाला जवळून दाखवते. अजून भाताला त्या ओंब्या आलेल्या नाहीये आणि जवळच ती आता दाखवलेली नदी आहे. चला गाडीचा हॉर्न वाजतोय, जाऊया. आता गणपती आला समोर. सह्याद्री पर्वत, त्याच्यावर वाहणारे धबधबे, छान निसर्ग आहे. एकदम निसर्गाचं काय म्हणतात ते स्वर्गीय सुख आहे. स्वर्गात जसे आकाश, धबधबे, पाऊस तसंच इथं वातावरण आहे. एकदम निसर्गात नसलेलं आहे. पहा माळशेज घाट आता सुरुवात होते. तिथे छान निसर्ग सौंदर्य आहे. एकदम सगळी धरती नटली आहे, हिरवेगार. इथं बा भात शेती आहे समोर. हे मुंबईवरून आपापल्या गावी चाललेले लोक आता गणपतीच्या सुट्टीत अशा गाड्या थांबून मस्त पावसाचा निसर्गाचा आनंद घेतात. समोर इकडे भात शेती दिसते. छान छान वातावरण आहे. पावी आता छान उड्या मारतोय. घसरून पडशील बेटा इकडे. समोर इकडे काय भात शेती आहे. काही पर्यटक मस्त फोटो सेशन सुरू आहे. मी तुम्हाला इकडे पाणी दाखवतो. या अशा घाटातून अशा छोट्या छोट्या नद्या तयार झाल्यात. नद्या वाहतात. पाऊस सुरूच आहे. पाण्यात याचा तुम्ही आवाज. आता मला इथून जरा सावकाश चालावं लागेल कारण इथे आता घसरगुंडी तयार झालेला आहे. हे खडक आहे पण तो शेवाळ तयार झाला आहे म्हणून मी आता थोडा सावकाश चालतो. आणि पहिले तर आता मला खाली जायचं आहे पण मला मोबाईल सांभाळावा लागेल नाहीतर माझ्या या व्हिडिओच्या नादी लागून माझा मोबाईल पाण्यात वाहून जाऊ शकतो. मी आता जरासं सावकाश करतो. पाणी वाहत आहे. एकदम फेसाळलेलं पाणी आहे. तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओमध्ये. आणि आवी आणि पिऊ तिकडे वरती टेकडीवर आहे. तुम्हाला आवाज देतात. आता मला तिकडे जायला पाहिजे.
आणि छान छान गवत, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी आहे, भरपूर गाड्या उभ्या आहेत. आणि इकडे जरा काळजी घ्यावी लागेल. आता आम्ही काहीतरी शोध लावला आहे. कोणता प्लांट? कार्निव्हरस प्लांट त्यांनी शोधलेला आहे. जे असे प्लांट आणि फुलं असतात ते किडे वगैरे खाऊन टाकतात. किडा खाल्लाय वा, किडा जाऊन तो बसलाय, तो भुंगा मध पितोय तो असा. तेव्हा का त्याच्यावरती त्याचं पान पण आहे. हो, हे बघ किडा दिसतो, भुंगा आहे भुंगा. वा वा, मी शोधलं. बघा किती छान म्हणजे कलर आणि एवढं छोटं आहे त्याचं. किती असं ते नाकातली नथनी असते ना, अशा बारीक बारीक फुले आहेत. एक कविता आहे तुला, नाकामध्ये दुलं, टणटणीची फुलं कानामध्ये दुलं. किती सुंदर आहे, मला खूप आवडलं. खूप असा सह्याद्री पर्वत विविधतेने नटलेला, समोर काय शोधलं? ढगाचे पांघरून झाले पा पर्वताला. आणि पिऊने इकडे काहीतरी शोधलेलं आहे. पिऊने काय शोधलंय? बापरे, इथं तर बाजार भरलेला आहे पैशांचा. किडे आहेत. ते पैसे हे बघा गोल होतात, ते पैसे असे गोल व्हायचे ना. एक छोटं झाड नाही का या फ्लावरचं? त्याचा फोटो की नाही? फोटो नाही, एक फोटो व्हिडिओ. किती निसर्ग आहे, पण बघा प्लास्टिक. हा, मग आता लोक येतात ना पर्यटक, मग इकडे कचरा करतात. बाबत चाललंय गावाला. वॉटर ते तिकडे पाईपलाईन सारखं. हो, ते पाणी पाकच शेतातून पाणी पडतं. छान वातावरण झालं. आणि असं बारीक बारीक असा शावर सुरू आहे सध्या पावसाचं एकदम. आणि हे बघ तिकडे छोटा वॉटरफॉल आहे तिकडे. आणि ते बघ त्याला नळासारखं पाणी. दादा पुढच्या स्पॉटवर थांबूया चला. आपलं घर इथं असतं तर, मग आपलं घर इथं असतं तर आपला रोज आपण धबधब्याच्या खाली जाऊन आंघोळ केली असती. आहे का नाही मज्जा? निसर्गात आणि पाण्याच्या ठिकाणी जवळ आल्यानंतर आपोआपच ती पॉझिटिव्हिटी येते ना, तर त्यामुळे ती तुला असं वाटतं की आपलं घर इथं असतं तर. आणि तिथे बघा ते शेतातून छान असं वॉटरफॉल जातं. तांदळाचं शेत आहे, चला जाऊया. मी तुम्हाला आता चला इथे भात शेती दाखवतो. म्हणजे इकडचे शेतकरी आहेत ना, असे जंगलामध्ये छोटे छोटे असे शेत तयार करतात. जसं आपण त्याला गुंठा म्हणतो, गुंठा, तसं इकडे गुंठ्यावारी शेती आहे. छोटे छोटे शेत तयार करतात. आणि पहा इथे आता भात शेती आहे. हो, भात शेत तुम्ही पाहू शकता. पहा कशी लागवड केली, जशी आपण कांदे लावतो तसे भात लावतात. छान दिसतं. अजून दांडी नाही, त्याला ओंब्या सांगतात. लोकपणीस असे छोटे छोटे शेत तयार केले आहेत. तिकडे शेतातून पाणी कसं भरतो पडते दुधासारखं. माळशेज घाट अगदी पूर्ण नुसता वॉटरफॉलने भरलेला आहे. आणि मग त्याचं कणिक गरमागरम पुढचा पण अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर सगळे वॉटरफॉल आहेत. आणि गरमागरम कणीस आणि मॅगी आहेत. मागे पण वॉटरफॉल आहेत छोटे छोटे. हे बघा, हा फॉगीनेस दिसतोय. म्हणजे हे दिसतंय ना असं दूर दूर, ते ढगच आहेत. आपण खालून बघितल्यानंतर ते आपल्याला दिसतात. बघ किती हे आहे, बस समोरचं दिसत नाही. एवढे ढग उतरलेत, पुढे सगळं पांढरं शुभ्र दिसतंय. ती हो समोर बघते का? बघ ढगात आली का नाही तू? दादाला आणलंय का ढगात? दादाला ढगावरून ढकल बरं.
आणि हा आहे माळशेज घाट. तर माळशेज घाटामध्ये आम्ही थोडं उतरलोय. तर इथे तुम्ही बघू शकता की किती म्हणजे ढग आलेले आहेत. सगळीकडे नुसतं पांढरं शुभ्र दिसतंय. तर एकदम असं प्रोजेक्टरची स्क्रीन वाटते पूर्ण वाईट. तेच ना, लाईट वाटते लाईट. हे बघितलं पिहू, ढग आहेत आणि एवढं सुंदर वातावरण झालंय, खूप छान. अगदी महाबळेश्वर आणि माथेरानसारखं वातावरण वाटतं इथे. बाबा इकडे गरम गरम मक्याचे कणीस पण आहेत आणि मंकी वर जाऊन बसलेत सगळे मंकी. पिल्लू आले ना ढगात. ढग आहे ते सफेद स्क्रीन नाही, ते ढग आहेत ढग. आणि पर्वत आहे तरी दिसत नाही तुम्हाला. ढगामध्ये आहोत आम्ही सध्या, ढगात. दोन घे, द्या दोन. एक फ्राय. बाबा एक फ्राय. पाऊस दोन तुकडे करा आधी आणि मग एकाला मसाला. आता गरम गरम कणीस याला लाव ना पूर्ण. हो लावा, जरा मापातच लावा. हे त्याला हे द्या ना, हे करून द्या. माळशेज घाटातील ढगांमध्ये आणि धबधब्यांचा आनंद घेत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही पोहोचलो नगरमध्ये. तर नगरमध्ये तुम्ही पाहू शकतात लोकांची गणपती घरी घेऊन जाण्याची लगबग दिसत आहे. आणि आम्ही या ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. तर 1.5 ते 2 तास आम्हाला या ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी लागलेला. मंडळाचे गणपती अशा मोठ्या मोठ्या DJ आणि लायटिंग्समध्ये घेऊन जात होते. तर गाडीच्या पूर्ण काचा बंद केल्या तरी खूप याचा आवाज होता. तर त्यासाठी आम्ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे आणि पुढे थोडासा व्हिडिओ आहे आणि सुट्टीमध्ये तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा, कमेंट करा आणि आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. चला तर भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.